Hello students, today we are going to start a new point. Okay, a small point but it is very much important. Okay, so it is unit vector. What is the point? Unit vector. The unit vector काय असतं बघा, इथं डेफिनेशन लिहिलेली आहे मी. A vector having unit magnitude in a given direction is called as unit vector. काय असतं मॅग्निट्यूड त्याचं काय असतं 1. कालच आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅग्निट्यूड काढत होतो. मॅग्निट्यूड म्हणजे काय होतं, एखादा वेक्टर असेल. ओके, एखादा वेक्टर असेल, सपोज ए वेक्टर आहे. काय आहे? ए वेक्टर आहे, तो काय आहे 2i प्लस 3j प्लस 4k. ओके, हा आहे त्याचं मॅग्निट्यूड. कसं काढतो? मॉड ऑफ ए बार असं काढतो, अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. तर हे किती होतं? अंडर रूट ऑफ 4 प्लस 9 प्लस 16, तर अंडर रूट ऑफ 29. बरोबर, हे काय होतं? अंडर रूट ऑफ 29 असं काढत होतो. म्हणजे काय, एखादा वेक्टर ह्याचं मॅग्निट्यूड किती झालं? अंडर रूट ऑफ 29. जर वेक्टर एखादा वेक्टर असा असेल ज्याचं मॅग्निट्यूड काय, ज्याचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1. काय, ज्याचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1, देन वी कॅन से इट इज अ युनिट वेक्टर. काय म्हणू शकतो आपण? इट इज अ युनिट वेक्टर. फॉर एक्झाम्पल बघायचं आपण एक्झाम्पल. ओके, चला एक एक्झाम्पल बघूया. तर बी बार इज इक्वल टू काय असणार? 1/√3i प्लस 1/√3j प्लस 1/√3k. हा आपला वेक्टर आहे. आता ह्याचं मॅग्निट्यूड काढणार. मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू, मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू आपण काय करणार? अंडर रूट ऑफ, आपण काय करणार? ह्याचा स्क्वेअर. इथं बघा काय केलं तर आपण 2चा स्क्वेअर केलता, 3चा काय केलं बघा नीट, 2चा स्क्वेअर केलता, 3चा स्क्वेअर केलता, 4चा स्क्वेअर केलता. तसं आपल्याला 1/3चा स्क्वेअर म्हणजे काय येईल? 1/√3चा स्क्वेअर म्हणजे काय येईल? 1/3 प्लस 1/√3चा स्क्वेअर 1/3 प्लस 1/√3चा स्क्वेअर 1/3. तर काय होतं? अंडर रूट ऑफ 3/3, 3/3 कट किती होतं? अंडर रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1. म्हणजे मॅग्निट्यूड किती आलं? 1 आलं. म्हणजे हे काय? युनिट वेक्टर आहे. काय? युनिट वेक्टर आहे. बरं, हे असतात युनिट वेक्टर. बट आपल्याला युनिट वेक्टर प्रत्येक वेळेस भेटत नाही. एखाद्या वेक्टरला युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं? ओके, एखाद्या वेक्टरला युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं? त्याचा फॉर्म्युला काय बघा. युनिट वेक्टर आपण कसं लिहितो? पी कॅप. कसं लिहितो? पी कॅप म्हणतो. आणि हे काय असतं? बार असतं. काय असतं? बार. हे पी कॅप इज इक्वल टू पी बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ऑर मॅग्निट्यूड. आपण इथं मॅग्निट्यूड काढला ना, हे ना डिवाइड करायचं. ओके, हे ना डिवाइड करायचं. चला, आपला हा ए बार आहे ना, ह्याला आपण कन्वर्ट करूया युनिट वेक्टरमध्ये. काय करायचं? युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं. बरं, युनिट वेक्टर कसं लिहिणार मग? ए कॅप इज इक्वल टू ए बार डिवायडेड बाय मॉड ऑफ ए. बरोबर, डिवायडेड बाय मॉड ऑफ ए. ए कॅप काय, सॉरी, ए बार काय बघा? 2i प्लस 3j प्लस 4k. बरोबर, तर काय लिहिणार? 2i प्लस 3j प्लस 4k डिवायडेड बाय मॉड ऑफ ए. मॉड ऑफ ए आपण काढलेलं आहे. ओके, किती आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए किती आहे? अंडर रूट ऑफ 29. काय आहे? अंडर रूट ऑफ 29. तर हे काय झालं? आपलं युनिट वेक्टर झालं. युनिट वेक्टर झालं. चला चेक करायचं हे युनिट वेक्टर आहे का नाही. युनिट वेक्टर म्हणजे काय? त्याचं मॉड्युलस किती आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. मॉड्युलस किती आलं पाहिजे? 1. बरं, मॉड्युलस कसा काढायचा हे लास्ट लेक्चर मी शिकवलेलं आहे, नीट बघून घ्या. तर ह्याला आपण असं लिहू शकतो 2/√29i प्लस 3/√29j प्लस 4/√29k. बरोबर, असं लिहू शकतो. काय प्रॉब्लेम? बरं, तर ह्याचं आपल्याला काय करायचं? आता युनिट वेक्टर काढायचं. मॅग्निट्यूड काढायचं. आपण काय करतो? मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड ऑफ दिस कसं येणार? आपण ह्याला अंडर रूटमध्ये लिहिणार. बरोबर, अंडर रूट ऑफ 2/√29, 2/√29 स्क्वेअर. बरोबर, प्लस 3 बघा काय? 3/√29, अंडर रूट ऑफ 29 होल स्क्वेअर प्लस 4/√29 होल स्क्वेअर. बरोबर, तर ह्याचं काय येतं बघा? 2 स्क्वेअर
4 अपॉन अंडर रूट ऑफ 29 स्क्वेअर काय येतं 29 प्लस 3 स्क्वेअर 9 बरोबर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 29 स्क्वेअर किती येतं 29 प्लस 4चं काय येतं 16 डिवायडेड बाय 29 बरोबर. तर आता हे जर तुम्ही ॲड केला तर सगळ्यांचे बेस सेम आहेत तर त्याचा एक कॉमन बेस 29 तर काय येतं 4 प्लस 9 प्लस 16 तर हे किती येतं अंडर रूट ऑफ 29 डिवायडेड बाय 29 ते 29 कट होतं तर अंडर रूट ऑफ 1 वाजतं इज इक्वल टू 1 अंडर रूट ऑफ 1 वाजता इज इक्वल टू 1 म्हणजे आत्ता हे जे कन्वर्ट झालेलं आहे हे काय आहे आपलं युनिट वेक्टर काय आहे युनिट वेक्टर समजलं. तर युनिट वेक्टर कसं काढायचं समजलं आहे तुम्हाला. चला अजून एक बघूया आपण. ओके अजून एक बघायचा परत सोपं घेऊया आपण बी बार. ओके बी बार आपल्याला दिलेलं आहे ह्याचं युनिट वेक्टर काढायचं आहे. बी बार काय देतो बघा मी 1 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. तर ह्याचं पहिला काय काढायचं मॉड्युलस काढायचं. मॉड ऑफ बी बार काय येणार आपल्याला अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर बरोबर. तर हे किती येतं अंडर रूट ऑफ 1 प्लस 4 प्लस 9 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 14 बरोबर. तर युनिट वेक्टर बी कॅप इज इक्वल टू बी बार अपॉन मॉड ऑफ बी काय येतं बी कॅप अपॉन मॉड ऑफ बी. तर काय करणार आपण बी बार अपॉन मॉड ऑफ बी येतं बरोबर. बी बार अपॉन मॉड ऑफ बी. बी बार काय 1 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 14 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 14 समजला. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके हे आहे आपला युनिट वेक्टर. चला होमवर्क घ्या मी तुम्हाला होमवर्क देतो. होमवर्क तुम्ही ह्याचे काढायचे आणि मला पाठवू शकता. काही जण पाठवतात ते काही पाठवत नाही आहेत तर परत नोट डाऊन करा. जर तुम्ही पाठवत नसला मी मागच्या ह्याच्यामध्ये माझा नंबर पण दिलता सॉल्व करून पाठवायला कोणीच पाठवलं नाही. ओके सो बघा कसं आहे जर तुमचं काही चुकत असेल तर मी तुम्हाला करेक्ट करून ते पाठवतो आहे. जे मला पाठवतात मी त्यांना करेक्ट करून पाठवतो आहे. जे नाही पाठवत आहे तर मी काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. ओके सो टेक युअर रिस्पॉन्सिबिलिटी सॉल्व इट अँड शो मी. ओके बरं होमवर्क काय आहे बघा मी देतो पी बार इज इक्वल टू 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 5 के कॅप. ओके त्यानंतर क्यू बार इज इक्वल टू -6 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 8 के कॅप. तर हे 2 होमवर्क आहेत तुमचे समजला. ओके हे सॉल्व करायचं आणि मला पाठवायचं. बाय.